सुपर 12साठी आणि अजून 6 संघ आजपासून आपण पाहिलं तर आज आणि उद्या अजून 6 संघ आपल्याला क्वालिफाय होताना दिसतील. निश्चितच अबू मात्रे आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. पहिला सामना आजच्या दिवसातला PNP चषक 2025च्या तिसऱ्या दिवसातला पहिला सामना पाहायला मिळेल. सारल स्ट्रायकर्स आणि त्यांच्यासमोर खेळणारा संघ असेल तो म्हणजेच बेलोशी बिग बुल्स. आमच्यासोबत आमचे साथी समालोचक निशांत पाटील मॅन फ्रॉम खानाव जोडले गेलेले आहेत. ते देखील जर पाहिलं तर सज्ज आहेत पहिल्या सामन्याच्या समालोचनासाठी. स्टेजवर जर पाहिलं तर आपण शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून पक्ष उभारणीसाठी भरपूर मोठं योगदान दिलं गेलं आहे. या सर्वांचं देखील मी इथे स्वागत करतो. निश्चित रूपानं सन्माननीय चित्रलेखाताई पाटील असतील, सन्माननीय नृपाल शेठ पाटील असतील किंवा शेतकरी कामगार पक्षाचा पुरोगामी युवक संघटनेचा प्रत्येक सदस्य असेल किंवा इतर सर्व ज्यांनी या PNP चषकासाठी मेहनत घेतली त्या प्रत्येकाचं जर पाहिलं तर आपण या ठिकाणी आभार मानणार आहोत. आणि निश्चित रूपानं आपण जर पाहिलं तर काउंटडाऊन घेऊन या ठिकाणी आजच्या या सामन्याचा पहिला चेंडू जो आहे तो पहिला चेंडू आपण फेकणार आहोत. पंच इशारा करायचा आहे, त्यानंतर आपण काउंटडाऊन सुरुवात करणार आहोत. त्याचबरोबर यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्यामध्ये एक इनिंग झाल्यानंतर दोनही कर्णधारांसोबत नाणेफेक केली जाईल, तर दोन्ही तयार राहायचं आहे. काउंटडाऊन सुरू करतोय आपण. हां येस. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. PNP चषक तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाज किशोर नाईक सज्ज होईल. मागच्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज यावर्षी आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू या ठिकाणी किशोर नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सन्माननीय उपसभापती अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला आणि प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मी निशांत पाटील आपल्याकडे येतोय. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. थँक्यू. बघा थोडंसं चेंज आहे. माजी उपसभापती अनिलजी पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला आणि प्रत्येक कॅचला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओव्हर टू यू निशांत पाटील. धन्यवाद वेदांत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चलतो या शानदार मैदानाकडे, जिथे एका बाजूला सारल स्ट्रायकर्स तर दुसऱ्या बाजूला बेलोशी बिग बुल्स या दोन संघादरम्यान ही लढत. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. गोलंदाज किशोर नाईक, जो खऱ्या अर्थानं PNP चषक पर्व पहिल्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ठरला होता आणि आज मात्र खऱ्या अर्थानं या PNP चषक दुसऱ्या पर्वामध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी आलंय. सलामीची जोडी मैदानावरती आली. एका बाजूला साक्षित पाटील आहे तर दुसऱ्या बाजूला सौरभ गव्हाणकर. हे दोनही नामवंत फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा किशोर. इथे मात्र स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू थडम्यांच्या दिशेने गेला आणि खूप चांगल्या पद्धतीने इथे षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक या ठिकाणी हाताळत असताना किशोर नाईक आज संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केले. परंतु ही स्पर्धा फार वेगळी आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं नामवंत व्हायचं असेल किंबहुना या स्पर्धेमध्ये चॅम्पियन व्हायचं असेल तर खऱ्या अर्थानं अथांग मेहनत ही किशोर नाईकला घ्यावी लागेल. पुन्हा एकदा पुढील बॉल स्ट्राईक एंडवरती साक्षित पाटील आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील केली आहे, परंतु खूप चांगल्या पद्धतीनं पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. खऱ्या अर्थानं PNP या हायस्कूलमधील, कॉलेजमधील आणि त्याच वेळेला होली चाइल्ड हे बरेचसे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. कारण आज ही स्पर्धा म्हटली की संपूर्ण अलिबाग तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल आणि एवढंच नव्हे तर भारतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध झाली आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपल्याला 4 व्हीलर पहिल्यांदाच अलिबाग तालुक्यामध्ये पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र अगदी वेगानं गेला सीमारेषेच्या दिशेनं आणि या चेंडूवरती येतोय PNP ब्रँडेड चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला.
जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान थँक्यू. खूप चांगल्या पद्धतीने मैदानावरती आपल्याला या ठिकाणी फटकेबाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ होता आणि त्यामध्ये 6 चेंडूचा खेळ समाप्त झाला. किशोर नाईक आला, त्याने पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना या ठिकाणी 8 धावा खर्च केलेल्या आहेत. सुरुवात अगदी खूप चांगल्या पद्धतीने झाले. 5 ओव्हरचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर आता पाहूया वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन कोण येतोय. आजच्या दिवसातली पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. एका बाजूला सारळ स्ट्रायकर तर दुसऱ्या बाजूला बेलोशी बिग बुल्स. या दोन संघादरम्यान टॉस झाला. टॉसचा कौल हा खऱ्या अर्थानं सारळ स्ट्रायकर्स या संघाकडे गेल्यानंतर त्याने प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, तर बेलोशी बिग बुल्स या संघाला या ठिकाणी बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन होतोय गोलंदाज भूषण जावरे. ताजपूर गावाचा हा खेळाडू आज खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. कित्येक स्पर्धेमध्ये मी भूषण जावरेला खेळताना पाहिलं आणि आज या चषकामध्ये त्याचा कशा पद्धतीने खेळ होणार. स्ट्राईक एंडवरती आवाज गावचा एक अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामधील नामवंत खेळाडू सौरभ गव्हाणकर आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हर्स नंतर 8 धावा दाफलकावरती आल्यानंतर आता सेकंड ओव्हरमध्ये या ठिकाणी भूषण जावरे आलेला आहे. ऑन साईडला आपण व्ह्यू रचना पाहिली तर एक क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या बाहेर तो म्हणजेच डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन या दिशेनं तैनात केलेला आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने क्रिकेटचा खेळ असणार. पुन्हा एकदा पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल फुल टॉस आणि चेंडूला भिरकावून दिले सीमारेषेच्या बाहेर. पहिलाच बॉल फेस करत असताना सौरभ गावणकरच्या बॅट मधून येतोय एक भला मोठा षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. PNP शाळेमधील आज मात्र ही मुलं खूप चांगल्या पद्धतीने या सामन्यांचा मनमुरादपणे आनंद घेत आहेत. आजचा दिवस या ठिकाणी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या हातामध्ये या ठिकाणी शिट्ट्यांचा टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेनं आणि हा चेंडू मात्र पंचांचा नो चेंडूचा इशारा आणि 4 धावा. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा थँक्यू. खेळूया डाव. सौरभ गावणकर आज मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या फलंदाजीवरती असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व दाखवत आहे. दाफलगावरती 19 धावा आलेल्या आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ मार्गस्थ गोलंदाज भूषण जावरे आला. पहिल्याच बॉलवरती षटकार, दुसरा बॉल नो होता. आता एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. त्याच्यामुळे या चेंडूवरती तो फायदा उचलणार का. भूषण जावरेला कमबॅक करावं लागेल. पहिली मॅच आहे. पुन्हा एकदा पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. भूषण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच व्यावेमध्ये एक धाव तर कंप्लीट केली आहे. त्या ठिकाणी आदित्य गाडगे आला आणि चेंडू या ठिकाणी कॅच ड्रॉप केला आणि 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. PNP ब्रँडेड चौकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव नवा. थँक्यू. 23 धावा दाफलकावरती आलेले आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ. या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्टिंग अर्थातच प्रोलिंग या चॅनलच्या माध्यमातून दाखवलं जाते. तब्बल 14 कॅमेरे या स्पर्धेमध्ये त्यांनी वापरलेले आहेत आणि आज मात्र ही स्पर्धा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये दाखवली जाते. खूप चांगल्या पद्धतीने विविध अँगल्स क्रिएट करून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट मात्र केलं जाते. पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती सौरभ गव्हाणकरला आपण पाहतोय. भूषण जावरे ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल झाला. चेंडूला भिरकावून दिलाय सीमारेषेच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर येतो एक जबरदस्त अफलातून षटकार. खेळांचा खेळ हा आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा खेळूया डाव.
नक्कीच चौकार षटकारांचा बोलबाला आज आझाद कुरुळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ गव्हाणकरच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. 29 धावा दाफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. सौरभ आणि साक्षीची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं सारल स्ट्रायकर्स या संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बेलेशी बिग बुल्स या संघाच्या माध्यमातून ही सलामीची जोडी आली आणि त्यांनी या ठिकाणी एक जबरदस्त अफलातून विस्फोटक सुरुवात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला बॉल आहे मैदानावरती. कमबॅक करताना दिसतोय भूषण झावरे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज किशोर नाईक आला, त्याने 8 धावा खर्च केल्या. तदनंतर भूषण झावरे या ठिकाणी थोडासा महागडा ठरला, पण तू कमबॅक केलाय. 3 बॉल झाल्यानंतर चौथा बॉल डॉट आलाय. अजून देखील या षटकातील शेवटले 2 चेंडू मात्र शिल्लक असतील. फिल्डिंगमध्ये बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. कारण क्षेत्ररक्षण म्हटलं की फार महत्वाचं आहे. पॉवर प्लेचं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. त्यामुळे जो लॉंगॉनला खेळ होता तो आता 30 या षटकाच्या आतमध्ये आला आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला या ठिकाणी डीपच क्वेलिकच्या दिशेनं पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे, प्रचंड वेग आहे. तदनंतर खोल टप्प्याचा हा बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. आतापर्यंत 5 बॉल्स कंप्लीट झालेत. बॅटिंग करत असताना धावफलकावरती 29 धावा आलेल्या आहेत आणि या सेकंड ओव्हरमधील शेवटला बॉल असेल. भूषण झावरेने खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. कारण ताजपूर गावचा हा खेळाडू आज कित्येक स्पर्धेमध्ये मी त्यांना खेळताना पाहिलं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट किंवा मॅन ऑफ द सिरीज हा अवॉर्ड त्याने बऱ्याच वेळा जिंकला. चांगला बॉल आहे, स्टेडियमच्या दिशेने खेळून काढला. चेंडू अर्थात स्टंपला या ठिकाणी लागला. त्यानंतर डायरेक्ट हिट केलं. पंचांकडे अपील केली आहे. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचा देखील प्रयत्न केला जातोय आणि आता तिसरी धाव घेत असताना आपण नक्कीच पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू आलेला आहे. आपण या ठिकाणी चेक करणार आहोत की फलंदाज हा सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेला आहे किंवा डेंजर झोनमध्ये आहे. याची पडताळणी आता आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी करणार आहेत. PNP चषक 2025 आज या ठिकाणी आनंदानं, गुण्या गोविंदानं, उत्साहानं आपण साजरा करतोय. कारण मी सातत्यानं म्हणत असतो की कलाकार कितीही मोठा असू द्या, त्या कलाकाराला जर त्या लेवलचा प्लॅटफॉर्म दिला नाही तर त्या कलेला शून्य किंमत असते. परंतु आज या ठिकाणी चिवताईंच्या माध्यमातून किंवा नृपाल शेठच्या माध्यमातून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आणि आज सर्व या ठिकाणी खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने खेळ आपल्या प्रदर्शित करत आहेत. आझाद कुरुळचं हे मैदान, या मैदानावरती प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रशस्त अशा गॅलरी आहेत. तदनंतर गॅलरी नंबर 1 वरती आपण पाहिलं तर 2 संघांचे खेळाडू. गॅलरी 9 मध्ये आपण पाहिलं तर महिलांसाठी आरक्षित असा हा त्या ठिकाणी ती गॅलरी आपल्याला पाहायला मिळते. आणि बाकी सर्व ज्या गॅलरीज आहेत या गॅलरीज अर्थातच प्रेक्षकांना बसण्यासाठी आहे. तर पंचांचा निर्णय येतो या ठिकाणी नॉट आउट आहे. अंपायर्स या चेंडूवरती धावा किती आहेत? 3 धावा. 3 धावेच्या सहाय्याने दाफलकावरती आपल्याला बदलाव पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे आणि आता तिसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला या स्पर्धेमध्ये एक नवीन प्रयोग पाहायला मिळतोय. तो म्हणजेच तिसऱ्या ओव्हरमध्ये टेप बॉल. एक चांगल्या पद्धतीने एक्सपिरियन्स हा प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी आता अनुभवायला मिळेल. कारण अलिबाग तालुक्यामध्ये जसं प्रथमच या ठिकाणी आपल्याला 4 व्हीलर पाहायला मिळते, त्याच वेळेला प्रथमच या ठिकाणी टेप बॉल हा देखील आपण प्रयोग केलेला आहे. आपल्या अलिबाग तालुक्यामधील मग अलिबाग तालुका असेल, रोहा असेल किंवा मुरुड असेल, या 3 तालुक्यातील खेळाडूंना टेप बॉलचा अनुभव मिळावा. तो कशा पद्धतीने खेळायचा किंवा त्याच्यावरची धावा कशा काढायच्या किंवा गोलंदाजांना देखील कशा पद्धतीने चेंडू रिलीज करायचा, या सर्व गोष्टींचा अंदाज येण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी एक नवीन प्रयोग तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण टेप बॉल हा सातत्याने दिलेला आहे. आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस. तब्बल 6 संघ या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये गेलेत आणि अजून देखील आपल्याला या ठिकाणी संघ पाहायला मिळणार आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना, प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना एका बाजूला निनाद 11 उमटे पुरस्कृत बेलोशी बिग बुल्स, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अधीरा वॉरियर्स कावाडे पुरस्कृत सारल स्ट्रायकर्स, या 2 संघादरम्यान एक क्रिकेटचं घमासान युद्ध आपल्याला आझाद कुरुळ या मैदानावरती पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आपल्याला अक्षय म्हात्रे उर्फ अबू पाहायला मिळतोय. टेप बॉल या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे कशा पद्धतीने तो रिलीज करणार किंबहुना कशा पद्धतीने लाईन आणि लेन ठेवणार हे पाहणे योग्य असेल.
स्ट्राईक एंडवरती बागदंडा या गावचा, ज्याने संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये आपल्या फलंदाजीनं प्रेक्षकांना प्रभावित केलं. कित्येक स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट किंवा मालिकावीर हे अवॉर्ड जिंकले. तसा साक्षीत पाटील आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. दोन तर सौरभ गव्हाणकर हा स्ट्राईक एंडवरती येणार आहे. कारण अगोदरच्या बॉलवरती शेवटला जो बॉल होता त्याच्यामध्ये 3 धावा धावून काढल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये स्ट्राईक चेंज झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर सौरभ गव्हाणकर हा आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. 2 ओव्हर्स नंतर धाफलकावरती धावा आतापर्यंत बिनबाद 32 आलेल्या आहेत. तिसऱ्या षटकामध्ये आहे अक्षय आलेला आहे. अक्षयच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की टेप बॉल कशा पद्धतीने तो हाताळणार आहे. सौरभ गव्हाणकर आल्यानंतर त्याने या ठिकाणी षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली. चौकार षटकारांच्या माध्यमातून त्याने आपल्या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न केला. आता पाहूया अक्षय म्हात्रे कशा पद्धतीने सौरभला रोखणार किंवा आपल्या संघांसाठी कशा पद्धतीने ते योगदान देणार. कारण स्पर्धा फार महत्त्वाची आहे. या स्पर्धेमध्ये कित्येक खेळाडूंना एक चांगल्या पद्धतीने नामी संधी उपलब्ध झाली आहे आणि या संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे. कारण सोन्याची एक संधी मिळण्यापेक्षा मिळालेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं करा आणि ते खऱ्या अर्थानं चान्स किंवा ती संधी प्रत्येक खेळाडूकडे या ठिकाणी आलेली आहे. 2 ओव्हर्स नंतर तिसरी ओव्हर आता या ठिकाणी हाताळत असताना पंचांमध्ये थोडंसं डिस्कशन चालू आहे. स्वर्गीय प्रभाकर पाटील म्हणजेच आपले सर्वांचे लाडके भाऊ यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच भारतीय शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत युवी स्पोर्ट अकॅडमी आयोजित PNP चषक 2025 ह्या चषकाचा आपण थरार आज या कुरुळच्या मैदानावरती अनुभवतोय. ताईंचा या ठिकाणी अजून मी आभार व्यक्त करेन की आपल्या अलिबाग तालुका असेल, रोहा असेल किंवा मुरुड असेल या 3 तालुक्यातील जेवढे पण समालोचक आहेत त्या प्रत्येक समालोचकाला या ठिकाणी संधी देण्याचं काम या ताईंच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. पहिला बॉल या ठिकाणी बॅटची कट लागली. चेंडू अगदी वेगानं डीप फाईन लेगच्या दिशेने जातोय. सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती येतोय चौकार. आपण रिप्लाय पाहू शकता प्रोलिंगच्या माध्यमातून या ठिकाणी बॅटची एज लागली. चेंडू अगदी वेगानं डीप फाईन लेगच्या दिशेने गेला आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी चौकार वसूल केला. 4 धावांच्या साह्यानं 36 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अक्षय म्हात्रे उर्फ अबू नेहमीच आपल्याला या ठिकाणी मग बॅटिंग असेल किंवा बॉलिंग असेल दोनही क्षेत्रांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने तो आघाडीवरती आपल्याला पाहायला मिळतो. चांगला बॉल तितका चांगल्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न अगदी वेगानं 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा इथे पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न करणार का? फिल्डिंग फार महत्वाची आहे. तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की एक धावेने संघ हारत असतो किंवा एक धावेने त्या ठिकाणी एका जर फलंदाजी मालिकावीर असेल तर ती एका धावेने सुद्धा ती जात असते. कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलं की एका धावेसाठी जी मालिकावीरासाठी बाईक आहे ती दुसऱ्या फलंदाजाला गेली. त्याच्यामुळे एक धावेचं महत्त्व तुम्हाला समालोचक सातत्यानं सांगत असतात आणि अशा वेळेला या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही अशा पद्धतीने चूक मात्र करू शकत नाहीये. पुन्हा एकदा अक्षय म्हात्रे षटकातील तिसरा बॉल असेल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. बघा या मैदानाचा जर आपण डायमेन्शन पाहिलं तर तुम्हाला इन फ्रंट ऑफ द विकेट खेळता येईल, तुम्हाला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळता येईल, तुम्हाला बिहाइंड द विकेट खेळता येईल. म्हणजे विविध या मैदानाच्या कानाकोपऱ्यामधून तुम्हाला धावांची लयलूट मात्र येथे करता येणार आहे. आतापर्यंत धावफलकावरती धावा 38 रन, 38 धावा धावफलकावरती. एकही गडी अजूनपर्यंत गमावलेला नाहीये. ओहो पुन्हा एकदा शफल होऊन या ठिकाणी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न इथे फसला आणि हा चेंडू मात्र आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. अक्षयचं कौतुक करावं लागेल. टेप बॉल तो हाताळतोय आणि आतापर्यंत त्यांनी 4 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न किंबहुना पहिल्या 2 षटकांमध्ये आपण धावा पाहिल्या तर अगदी या ठिकाणी वेगानं धावा त्यांनी खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये इथे चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. सेन्सिबल क्रिकेट सौरभच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला. कारण अगोदरचा बॉल डॉट आला, त्यानंतर या ठिकाणी 1 धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाज या ठिकाणी साक्षीत पाटीलला स्ट्राईक एंडवरती आणलेला आहे. 39 धावा धावफलकावरती आल्यात. आजचा हे या स्पर्धेचा तिसरा दिवस आहे आणि सर्वांचं लक्ष आहे की या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज कोण होणार, या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज कोण होणार, गोलंदाज कोण होणार. परंतु अलिबाग तालुक्यामध्ये प्रथमच आपल्याला मॅन ऑफ द सिरीजसाठी
एक ब्रँडेड कंपनीची कार आपल्याला पाहायला मिळणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली आहे, परंतु इथे मात्र नक्की चेंडू चांगला आहे आणि अशा वेळेला 3 ओव्हरची सांगता मात्र मैदानावरती झालेली आहे. 3 ओव्हर्स नंतर धावफलकावरती धावा आपण पाहिल्या तर 39 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. एकही गडी आतापर्यंत गमावलेला नाहीये. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालाय. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती या ठिकाणी 39 धावा आलेल्या आहेत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च हार्दिक स्वागत करतोय. PNP चषक 2025 या क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. आज खऱ्या अर्थानं तिसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना आपल्या भेटीला आलाय. सर्व संघ मालकांचं देखील सहर्ष स्वागत. यामध्ये बेलेशी बिग बुल्स या संघाचे संघमालक आहेत निनाद 11 उमटे पुरस्कृत आणि त्याच वेळेला सारळ स्ट्रायकर या संघाचे संघमालक आहेत अधिरा वॉरियर्स कावाडे. यांच्या वतीनं या संघाला स्पॉन्सरशिप मिळाली आहे आणि आज मात्र पहिल्या सत्राचा खेळ सुरू होत असताना 3 ओव्हर्स कंप्लीट झाली आणि 3 ओव्हर्स नंतर 39 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. या मैदानावरती आपण आढावा घेतला तर गेल्या 2 दिवसामध्ये 5 ओव्हर्समध्ये आपल्याला 70 धावा पाहायला मिळाल्या, 80 धावा पाहायला मिळाल्या, 85 धावा पाहायला मिळाल्या. त्याच्यामुळे या मैदानावरती ही खेळपट्टीचा आपण अंदाज घेतला तर ही खेळपट्टी संमिश्र स्वरूपाची आहे. कधी फलंदाजांना सहाय्य करते, कधी गोलंदाजांना सहाय्य करते. कारण याच मैदानावरती आपण विकेट हॅट्रिक सुद्धा पाहिल्या, याच मैदानावरती आपण हाफ सेंचुरी सुद्धा पाहिली, याच मैदानावरती आपण मेडन ओव्हर सुद्धा पाहिली. म्हणजे ही खेळपट्टी खऱ्या अर्थानं संमिश्र स्वरूपाची आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते. 3 ओव्हर्स नंतर आता पुन्हा एकदा या ठिकाणी वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज किशोर नाईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल फुलटॉस आणि फुलटॉस बॉलला या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलंय. येतोय एक मॅक्सिमम षटकार. खेळाचा खेळ हा आला रंगाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. थँक्यू. पहिल्याच बॉलवरती षटकार आलेला आहे. किशोर नाईक पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल. चांगला बॉल, तितका चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली, चेंडू फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं गेला, एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती पुन्हा एकदा बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. चौथ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. 2 बॉल्स पहिले कंप्लीट झालेले आहेत. बॅटिंग करत असताना आता साक्षीत पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आलेला आहे. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण या ठिकाणी बदलावं लागते कारण लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन हे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा किशोर नाईक, गेल्या स्पर्धेमध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं की बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट म्हणून किशोर नाईकला सन्मानित करण्यात आलं होतं. तोच किशोर नाईक आता बॉलिंग ट्रॅकवरती. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला गेला. डॉट बॉल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर साक्षीत पाटील स्विच हिट करण्यामध्ये माहीर आहे, किंबहुना कित्येक वेळेला त्याने त्याचं रूपांतर चौकारामध्ये षटकारामध्ये केलेलं आहे. परंतु किशोर नाईक हा सुद्धा तितकाच तरबेज गोलंदाज आहे. आज कित्येक स्पर्धेमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीच्या तालावरती फलंदाजांना अक्षरशः नाचवलं. तो गोलंदाज. चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल, यॉर्क करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतली. चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं अर्थातच ट्रॅव्हल झाला आणि इथे एक धाव कंप्लीट केली. एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती 47 धावा. पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. एका बाजूला या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते कारण अजूनपर्यंत एकही विकेट बॅटिंग करत असताना बेलोशी बिग बुल्स या संघाची मात्र गेलेली नाहीये. चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सौरभ गव्हाणकरच्या बॅटमधून पुन्हा या ठिकाणी. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. थँक्यू सो मच. खूप चांगल्या पद्धतीने सौरभची बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. टाळ्यांचा, शिट्ट्यांचा आवाज ट्रोलिंगच्या माध्यमातून आपण रिप्लाय पाहू शकतो. या ठिकाणी शफल झाला फलंदाज, त्यानंतर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं कमालीचं टायमिंग हे आपल्याला पाहायला मिळालं. 15 बॉल मध्ये 43 धावींची खेळी आतापर्यंत सौरभने मात्र साकारलेली आहे. पुन्हा एकदा किशोर नाईक, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल, परफेक्ट कनेक्शन नाहीये, लोअर फुलटॉस होता. चेंडू अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर काऊ कोणाच्या दिशेने गेला. जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत इथे 2 धावा अगदी आरामात पूर्ण केलेल्या आहेत.
खूप चांगल्या पद्धतीने ही अथांग मेहनत दोन्ही फलंदाज घेत आहेत. 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. 55 धावा आतापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 55 रन्स ऑन स्कोर बोर्ड आफ्टर 4 ओव्हर्स विदाउट लॉस. आता शेवटली ओव्हर स्लॉग ओव्हर पाहूया. मैदानावरती पाणी न्यायचं आहे. 4 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी पाहूया कोणता गोलंदाज येतोय. या मैदानावरती आपण ॲव्हरेज स्कोर पाहिला तर 60, 70 किंवा 80 धावा मात्र झालेल्या आहेत. त्याच्यामुळे या मॅचमध्ये किंवा या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेलेशी बिग बुल्स या संघाला आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल किंबहुना या स्पर्धेमध्ये आपल्याला चॅम्पियन व्हायचं असेल तर या येणाऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 धावा या मात्र घ्यावा लागणार आहेत. पण तू नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर या ठिकाणी सारळ स्ट्रायकर्स या संघाला ती न देण्याची गरज. 55 धावा धावफलकावरती आलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये आपल्याला नवीन 6 समालोचक पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक दिवसाला आपल्याला अलिबाग तालुका असेल, रोहा तालुका असेल, मुरुड तालुका असेल, अशा विविध तालुक्यामधील आपल्याला विविध समालोचक या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. या सर्व समालोचकांचं हार्दिक हार्दिक मी स्वागत करतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहायला गेलं तर ओमकार लाईट्स यांच्या वतीनं तब्बल 260 LED फ्लड लाईट्स आपण या मैदानावरती पाहत आहोत. तदनंतर प्रोलिंग या चॅनलच्या वतीनं तब्बल 14 कॅमेरे या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत. आणि गेले 2 दिवस मी यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने अँगल्स ते क्रिएट करत आहेत. कारण बरेच जण असं म्हणत असतात की फक्त काय कॅमेऱ्यावरती बसायचं असतं, अगदी आरामाचं काम आहे. परंतु तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती अलर्ट राहावं लागतं. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला तो क्षण टिपावा लागतो. कारण बऱ्याच वेळेला बघा थर्ड अंपायर या ठिकाणी रिव्ह्यू घेत असतात मैदानावरील पंच, तेव्हा तो थर्ड अंपायरला विविध चांगल्या पद्धतीने दाखवायचा असतो. आणि हे सर्व अँगल्स घेत असताना आमची प्रोलिंगची संपूर्ण टीम आहे त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. तसेच आमचा आवाज या ठिकाणी पोहोचवण्याचं काम DJ अमोल आहे. तदनंतर ऋषी साऊंड यांच्या वतीनं आमचा अगदी तंत्रशुद्ध आणि नियंत्रित आवाज पोहोचवण्याचं काम मात्र केलेलं आहे. प्रोलिंगच्या माध्यमातून आपण व्यासपीठ पाहू शकता. या स्पर्धेचा आयोजक अर्थातच नृपाल शेट असतील किंवा त्याच वेळेला आमच्या लाडक्या ताई असतील यांच्या माध्यमातून एक खूप चांगल्या पद्धतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. PNP चषक 2025 पर्व दुसरं आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी रोशन पाटील आलेला आहे. रोशन आपल्या गोलंदाजीनं आपलं नाव, आपल्या संघाचं नाव रोशन करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. पहिल्या 4 ओव्हरनंतर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपल्याला या ठिकाणी बागदांडा गावाचा साक्षीत पाटील पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने खेळ साकारतोय. कधी एखादा मोठा फटका सुद्धा पाहायला मिळतोय. ओहो, मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे मात्र चेंडूनी बॅटचा संपर्क होत नाहीये. आणि या चेंडूवरती सौरभ गावकरला स्ट्राईकवरती आणण्याचा 22 स्वरूपाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. 1 धावेच्या साह्यानं धावफलकावरती धावा या ठिकाणी वाढतील. 56 धावा विदाउट लॉस. खूप चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप. पंचेचाळीस या धावसंख्येवरती सौरभ गावकर आता खेळताना दिसत आहे. 16 बॉलमध्ये त्यांनी 25 धावा लगावलेल्या आहेत. आणि या स्पर्धेमधील दुसरी हाफ सेंचुरी ही सौरभच्या नावावरती पाहायला मिळणार का याकडे सर्वांचं आता लक्ष असणार आहे. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. चौफेर फटकेबाजी सौरभच्या वतीनं पाहायला मिळाली. इन फ्रंट ऑफ द विकेट असेल, बिहाइंड द विकेट असेल किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट असेल, विविध कानाकोपऱ्यामधून धावांची लयलूट करताना आपल्याला सौरभला पाहायला मिळालं. अजून देखील 5 बॉल शिल्लक असतील. पुन्हा एकदा रोशन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या चेंडूवरती मात्र येथे परफेक्ट टायमिंग नाहीये. फलंदाज सौरभ गव्हाणकर बॅक टू द पॅव्हिलियन. ही रायगडाची शान शिखा पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. शेवटली ओव्हर मैदानावरती मार्गस्थ आहे. आणि इथे पाहू शकता रिप्लाय खूप चांगल्या पद्धतीने चेंडू खेळून काढला परंतु ताकद कमी होती आणि त्याचमुळे इथे परफेक्ट टायमिंग नव्हतं. आणि सौरभ गव्हाणकर 45 धाव्यांची खेळी करून तो मात्र तंबूमध्ये परतलाय. तर नवीन फलंदाज मैदानावरती आता दाखल होतोय
ज्याच्या नावावरती 6 बॉलवरती 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील वर्सोलीच्या मैदानावरती आहे, तो राहुल पेडणेकर आपल्याला मैदानावरती आज पाहायला मिळतोय. कित्येक स्पर्धेमध्ये राहुल पेडणेकरने खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी संघावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आपल्या फलंदाजीचा जलवा त्याने विविध मैदानावरती दाखवलेला आहे. ॲज अ आयकॉन म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये याचा खेळ आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. मग रायगड प्रीमियर लीग असेल किंवा मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धा असतील, अशा विविध स्पर्धेमध्ये राहुल पेडणेकरला आपण सातत्यानं खेळताना पाहतो. आज पाहूया या ठिकाणी बेलेशी बिग बुल्स या संघासाठी तो कशा पद्धतीने खेळी करणार आहे. त्यासाठी फक्त 4 चेंडू आता या इनिंगमधील शिल्लक असणार आहेत. धाफलकावरती धावा 1 बाद 56 आतापर्यंत लागलेल्या आहेत. रोशनने कमबॅक केलाय. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी 22 रुपयात 1 धाव खर्च केली. दुसऱ्या बॉलवरती इथे सौरभला मात्र तंबूत पाठवलं आणि आता येणाऱ्या 4 बॉल्सवरती पाहूया कमबॅक करणार का. लेफ्ट हँड फलंदाज राहुल पेडणेकर ऑन द स्ट्राईक. चांगला बॉल आहे, परफेक्ट कनेक्शन नाहीये. इथे 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेत असताना इथे मात्र साक्षीतला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. साक्षीत पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन. ही रायगडाची शान शेखा पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक. हॅलो हॅलो, यानंतर पुढचा सामना तयार राहायचा आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कॅप्टन मंथन डाकी मैदानावरती आता आपल्याला प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. धाफलकावरती धावा 2 गडी बाद 56 आतापर्यंत मात्र लागलेल्या आहेत. 57 धावा 57 रन्स ऑन स्कोरबोर्ड. अंतिम ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. 3 बॉल्स आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. शेवटचे 3 बॉल्स असतील. स्ट्राईक एंडवरती आपल्याला राहुल पेडणेकरला पाहायला मिळतोय. राहुल पेडणेकरने आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो परफेक्ट कनेक्शन नव्हतं आणि त्याचमुळे इथे साक्षीत पाटील आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली आहे, मात्र चेंडू सरळ गेला सीमा रेषेच्या बाहेर. येतो षटकार. चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला. जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा. ही रायगडाची शान. थँक्यू. क्रिकेटमध्ये तुम्हाला एखादा मोठा फटका खेळायचा असेल ना, तर त्याच्यामध्ये 5 ते 6 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मग त्याच्यामध्ये तुमची ताकद असेल, तुमचं टायमिंग असेल, तुमचा बॉडी बॅलन्स असेल, तुमचं शॉट सिलेक्शन असेल आणि तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड. या 5 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या फटक्यावरती त्या 5ही गोष्टी पाहायला मिळाल्या आणि त्याचमुळे या फटक्याचं रूपांतर षटकारामध्ये झालं आणि 6 धावेच्या साह्यानं 63 धावा दाफलकावरती आलेल्या आहेत. आता पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 1 अतिरिक्त धाव ही प्रतिस्पर्धी संघाला रोशनने बहाल केली आहे. 1 धावेच्या साह्यानं दाफलकावरती आता 64 धावा, 2 गडी बाद मात्र 64 धावा झालेल्या आहेत. या षटकातील शेवटले 2 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. रोशन पाटील मैदानावरती आला, त्यांनी देखील संमिश्र स्वरूपाची ही गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा पुढील बॉल असेल राहुल पेडणेकरसाठी. फुलटॉस बॉल, परंतु इथे मात्र परफेक्ट कनेक्शन नाहीये. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना इथे मात्र मंथन डाकी बॅक टू दी पॅव्हिलियन. ही रायगडाची शान. शेखा पक्षाचा मान. तरुणाईचा सन्मान. PNP चषक. थँक्यू सो मच. आता या षटकातील किंवा या सत्रातील शेवटला बॉल आपल्या त्या ठिकाणी असणार आहे. पहिल्या सत्राचा खेळ आता 1 चेंडूनंतर समाप्त होईल. त्यानंतर न्यू मॅच आपल्या भेटीला येणार आहे. विकेट हॅट्रिकसाठी या ठिकाणी निवृत्ती पाटील यांच्याकडून हॅट्रिकसाठी 1000 रुपये आले होते, परंतु आता 5 बॉल कंप्लीट झाले. शेवटला बॉल असेल या सत्रातील. तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी अनाउन्समेंट दिलेली आहे. त्या संघाच्या कॅप्टनने मात्र टॉस बॉक्स मध्ये आपण हजर व्हायचं आहे. उसरुली वंडर्स विरुद्ध खारगाव हंटर्स या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की प्लीज आपण एक सत्र समाप्त झालं
की मध्यंतरामध्ये टॉस होणं अपेक्षित आहे, तर दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग, स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा राहुल पाडणेकर. धाफलकावरती 64 धावा, 65 धावा, 65 रन्स ऑन स्कोर बोर्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाहीये, चेंडू मात्र वन बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर येतोय, एक अफलातून चौकार. पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक. तर 5 ओव्हरचा खेळ मैदानी समाप्त झाला. पहिल्या सामन्याचा जेव्हा टॉस झाला, हा टॉसचा कौल सारल स्ट्रायकर या संघाच्या बाजूने गेल्यानंतर त्याने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 5 ओव्हर्समध्ये म्हणजेच 30 बॉलमध्ये दाफलकावरती 69 धावा जमा केलेल्या आहेत. तर जिंकण्यासाठी या ठिकाणी सारल स्ट्रायकर या संघाला निर्धारित 5 ओव्हर्समध्ये 70 धावांची गरज. थँक्यू निशांत पाटील. यानंतर होणारा सामना खारगाव हंटर्स विरुद्ध उसरोली वंडर्स या दोन संघांच्या दरम्यान. चला आकाश तवसाळकर आणि दीपक गंभीर आपण यायचं आहे. तत्पूर्वी आपण स्टेजवर उपस्थित मान्यवरांचा सन्मान घेणार आहोत. सर्वप्रथम ज्यांनी खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाला आपल्या माध्यमातून टिकवून ठेवलं आणि जर पाहिलं तर पक्षासाठी भरपूर असं योगदान दिलं, असे कुरुळ गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी चित्रलेखाताईंना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील यांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय विठोबा पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण ताईंच्या माध्यमातून सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थानं ज्यांनी शेतकरी कामगार पक्षासाठी आपलं भरपूर मोलाचं योगदान दिलंय, असे सन्माननीय हरिश्चंद्रजी पाटील. आणि मी त्यांना सांगू का, सन्माननीय विठोबा पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय रामचंद्रजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. चित्रलेखाताईंच्या माध्यमातून आपण त्यांना देखील सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय प्रवीणजी कारलेकर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय प्रवीणजी कारलेकर यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय सुधाकरजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. सन्माननीय सुधाकरजी पाटील यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रवीणजी कारलेकर यांचा सन्मान करतोय. सन्माननीय सुधाकरजी पाटील यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर सन्माननीय पांडुरंगजी राणे आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय पांडुरंगजी राणे. त्याचबरोबर सन्माननीय वसंत नारायण खैरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. सन्माननीय पांडुरंगजी राणे यांचा सन्मान होतोय. त्यानंतर सन्माननीय वसंत नारायण खैरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्याचबरोबर माजी सरपंच अनिलजी पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करतो अनिलजी पाटील आपल्याला की आपण देखील पुढे यायचं आहे. आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय अनिलजी पाटील यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर माजी सरपंच माजी सरपंच अनिलजी पाटील यांचा सन्मान केला जातोय. सन्माननीय वसंत नारायण खैरे यांचा सन्मान केला गेलाय. RFMचे मॅनेजर सन्माननीय संचितजी पानसरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्याचबरोबर पंकजजी म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. पंकजजी म्हात्रे आपण पुढे यायचं आहे. पंकजजी म्हात्रे यांचा सन्मान केला जातोय. त्याचबरोबर कुरुळ येथील शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते सन्माननीय रोहन पाटील, सन्माननीय नितेश पाटील, त्यानंतर सन्माननीय निलेश पाटील, सन्माननीय मिहीर नाईक, सन्माननीय यश पाटील आणि सन्माननीय संजय जगे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. हॅलो चेक. सन्माननीय नितेशजी पाटील, सन्माननीय निलेशजी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय रोहन पाटील, मिहीर नाईक, यश पाटील आणि संजय जगे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. संजयजी जगे यांना विनंती असेल आपण स्टेजवर यायचं आहे. आणि अनिलजी पाटील आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांना विनंती असेल आपल्याला शुभ हस्ते आपण आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करायची आहे. सन्माननीय अनिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. उसरोली वंडर्स जो मुस्कान 11 मांडला संघानं पुरस्कृत केलेला संघ आहे आणि दुसरीकडे
आपण पाहतोय खारगाव हंटर जो जय हनुमान खैराळे संघानं पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि मग जय हनुमान खैराळे हे नाव आलं असेल तर खैराळेचे देखील आपण पाहतोय काही टीम ओनर्स या ठिकाणी उपस्थित आहेत. मी निश्चित रूपानं या ठिकाणी आपण टॉसकडे जाणार आहोत. तत्पूर्वी VK सोसायटी चनेराचे चेअरमन श्री गोपीनाथ मारुती गंभे, संघमालक खारगाव हंटर्स संघाचे, यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी विनंती करतो ताईंना की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गोपीनाथ मारुती गंभे यांना देखील सन्मानित करायचं आहे. सर्व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सन्मान झालाय. त्याचबरोबर हॅलो वेदांत, आपण टॉसकडे वळतो. या ठिकाणी अर्थातच एका बाजूला उसळी वंडर्स आहे तर दुसऱ्या बाजूला खारगाव हंटर्स, या दोन संघादरम्यान ही टॉस असणार. आणि सन्मान्य अनिल गुमा पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करायचा आहे. दोन्ही संघांना आपण ऑल द बेस्ट देऊया. विच कॉल? येस, या ठिकाणी अर्थातच उसळी वंडर्स या संघाचा आता कॉल असणार आहे. तत्पूर्वी सन्माननीय राजेंजी विचारे, कार्यालयीन चिटणीस, रोहा तालुका शेतकरी कामगार पक्ष, यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. त्याचबरोबर हेड इज अ कॉल आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच या ठिकाणी अर्थातच उसळी वंडर्स या संघाने फक्त निर्णय सांगायचा आहे, फक्त निर्णय सांगायचा आहे. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. उसळी वंडर्स ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. तत्पूर्वी सन्माननीय श्री विकासजी भायतांडेल, व्हाईस चेअरमन VK सोसायटी चनेरा, यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सन्माननीय विकासजी भायतांडेल यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्याचबरोबर धेरण गावातून देखील काही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. सर्वप्रथम आपण विकासजी भायतांडेल, व्हाईस प्रेसिडेंट VK सोसायटी चनेरा, यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि त्याचबरोबर धेरण गावातील शेतकरी कामगार पक्षाचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम ग्रुप ग्रामपंचायत शहापूरचे सदस्य सन्मान्य सतीश जनार्दन म्हात्रे, धेरण गावातून बिलॉंग करतात, त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. सन्मान्य सतीश जनार्दन म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर शेकाप कार्यकर्ते धेरण गावातून हिरानंद जगन्नाथ पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा देखील सन्मान करणार आहोत. श्री हिरानंद जगन्नाथ पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर प्रसाद रामचंद्र पाटील, धेरण गावातील शेकाप कार्यकर्ते, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि त्याचबरोबर ध्रुव केशव पाटील यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. निश्चितच सर्व सन्माननीय मान्यवरांचा या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख सन्मान्य चित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा चालू सामन्याकडे वळतोय, जिथे सामना सुरू आहे. एकीकडे आपण पाहतोय सारल स्ट्रायकर्सला, दुसरीकडे आपण पाहतोय बेलोशी बिग बुल्सला. आणि या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगचं धावतं वर्णन करण्यासाठी घेऊन जातोय आमचे समालोचक मित्र इमाद दुकानदार, मॅन फ्रॉम खैरा, यांच्याकडे. धन्यवाद वेदांतजी कंडक. तर सर्वप्रथम आलेले सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं मी हिंदी समालोचक. इमाद. तत्पूर्वी सन्मान्य भावना अनिल पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करतो चित्रलेखाताईंना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य भावनाताईंचा सन्मान करायचा आहे. आणि त्याचबरोबर सन्मान्य समिधा अभिषेक पाटील ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करायचा आहे. सन्मान्य समिधा अभिषेक पाटील या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, भावनाताईंचा सन्मान होतोय. त्याचबरोबर सन्मान्य समिधा अभिषेक पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा ओवर टू यू इमाद दुकानदार. तो चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं. बातें होती रहेगी, लेकिन मैदान के ऊपर 70 रनों का जहां पे लक्ष्य है, पहली ओवर जारी है. गेंदबाजी के मोर्चे पर बॉलिंग ट्रैक पे अजय पवार को देख सकते हैं, जिन्होंने पहली गेंद के ऊपर अक्षय म्हात्रे अर्थात अबू का विकेट लेके एक पहला ब्रेक थ्रो मिलाया है अपनी टीम के लिए. कमाल की गेंदबाजी पहली ओवर में हमें अक्षय पवार के माध्यम से देखने मिल रही है. 70 अजय पवार के माध्यम से देखने मिल रही है. 70 रनों का जहां पे लक्ष्य है. प्रति ओवर अगर बात की जाए तो 14 की सरासरी यहां पे रखनी जरूरी है. 14 रन अगर प्रति ओवर आएंगे तो ये 70 रनों का लक्ष्य बआसानी कंप्लीट और मुकम्मल हो सकता है. लेकिन बॉलिंग ट्रैक पे अजय पवार, ओवर की अगली गेंद.
इस बार गेंद हवा में जरूर है, गेंद के नीचे विकेट कीपर कॉट बिहाइंड के रूप में। वन मोर विकेट डाउन और एक बल्लेबाज बैक टू द डगआउट। रायगडाची शान PNP चषक, शिखा पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक. विकेटों के पीछे हम देख सकते हैं टेनिस क्रिकेट का एक दिग्गज खिलाड़ी मुस्तकीम मुकादम मैन फ्रॉम खैरा, जिन्होंने रायगढ़ प्रीमियर लीग पर्व पहले में बेस्ट गेंदबाज के खिताब से जिसे सम्मानित किया गया था, वही विकेटों के पीछे मुस्तकीम मुकादम, और जिनके माध्यम से 2 कैच कॉट बिहाइंड के रूप में हमें देखने मिले। कमाल की गेंदबाजी पहली ओवर में हमें देखने मिल रही है। पहली गेंद के ऊपर विकेट जाने के बाद यहाँ पर तीसरी गेंद के ऊपर भी विकेट ली गई है और बल्लेबाज को मैदान से बाहर भेजा गया है। कहीं ना कहीं यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम इस पहली ओवर में थोड़ी सी बैकफुट के ऊपर नजर आ रही है। हालांकि थोड़ा सा रुकना होगा, संभलना होगा, गेंदबाज की गेंदबाजी को जांचना होगा, उसके बाद षटकार और चौकार में बरसात करनी होगी, जब जाके ये 70 रनों का लक्ष्य आसान और कंप्लीट हो सकता है। लेकिन इसके अगेंस्ट अगर बात की जाए तो यहाँ पर गेंदबाजी कमाल की हमें देखने मिल रही है। 2 बल्लेबाजों को पावर प्ले के पहले ओवर में मैदान से बाहर भेजा है। हम देख रहे हैं PNP चषक 2025 पर्व दूसरा, बिल्कुल एक बेहतरीन आयोजन नियोजन किस तरह से किया जाता है, उसका उत्तम उदाहरण हमें PNP चषक के माध्यम से देखने मिल रहा है। अजय पवार राइट मोर द विकेट से स्विच हिट, आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, अंपायर से लाउड अपील जरूर की थी, लेकिन इस अपील में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम नजर आया, जिसकी वजह से अंपायर जी ने इस अपील को नॉट आउट का इशारा दिया है। हम हमेशा कहते हैं ना कि सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है, लेकिन यहाँ से सीधे बल्ले से भी रन नहीं आ रहे हैं। हालांकि 2 विकेटें चली गई हैं, क्या यहाँ पर आड़ा टेढ़ा बल्ला करने की कुछ जरूरत है क्या, ऐसा सवालिया निशान और ऐसा प्रश्न चिन्ह हम तक आता हुआ। कमाल की गेंदबाजी इस पहले ओवर में हमें देखने मिल रही है। 70 रनों का पीछा करना है। आकाश और अक्षय पाटिल लो और फुल टॉस, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, लेकिन गेंद वहीं पे लुढ़कती हुई, वहीं पे फिसलती हुई नजर आई। कमाल की गेंदबाजी नजर आ रही है मैदान के ऊपर। बल्लेबाजों को किसी भी तरह से कोई रूम, कोई भी मौका नहीं दे रहे हैं। पूरी तरह से पहले ओवर में बल्लेबाजों को बांधे रखा है। हमारे साथ में ऑफलाइन स्कोरर शुभम कानमोरे सर जुड़े हुए हैं, जिनके माध्यम से एक अच्छा स्कोरिंग के काम को अंजाम दिया जा रहा है। पहली बार मैदान के ऊपर रंगती हुई 70 रनों का जहां पे लक्ष्य है, कमाल की गेंदबाजी बॉलर अजय पवार के माध्यम से देखने मिल रही है। रनों की अगर बात की जाए तो अब तक 2 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। राइट मोर द विकेट, इस बार सीधे बल्ले से खुद के फॉलो थ्रो में पकड़ा है। क्या एटीट्यूड दिखाया है दोस्तों गेंदबाज ने। जी हाँ, कमाल की गेंदबाजी। एक ओवर का खात्मा, एक ओवर की समाप्ति के बाद केवल 2 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं और 2 विकेटें चली गई है। देखिए पहला ओवर पावर प्ले का है और पहला ओवर किस तरह से किया जाता है। हालांकि अजय पवार के ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी दी गई थी और उन्होंने कमाल की गेंदबाजी पहले ओवर में हमें देखने मिली। सिर्फ 2 रन खर्च किए और 2 विकेटें हासिल की है। शानदार गेंदबाजी अब पहले ओवर में देखने मिली। और पहला ओवर अगर बात की जाए तो गेंदबाज के पक्ष में गया है। अगर यहाँ से दूसरी और आने वाली 4 ओवरों की अगर बात की जाए तो अभी जीतने के लिए 68 रनों का चूके लक्ष्य है। गेंदें बची है यहाँ से 24 गेंदों में 68 रन बनाने हो गए। 70 रनों का लक्ष्य है। हमने चर्चा की थी इससे पहले, पहली ओवर जब चल रही थी, कि प्रति ओवर अगर 14 रन बनेंगे तो बिल्कुल ये लक्ष्य आसान और इजी हो सकता है। लेकिन अजय पवार की तारीफ करनी होगी और उनके पीठ के ऊपर शाबाशी की थाप देनी होगी, क्योंकि पहले ओवर में 2 विकेटें हासिल की और सिर्फ 2 ही रन खर्च किए हैं। न्यू बैटर मैदान के ऊपर आकाश पाटिल और अक्षय पाटिल हम देख सकते हैं। 70 रनों का सामने लक्ष्य है। बिल्कुल चारों ओर एक बेहतरीन ग्राउंड, एक अच्छा मैदान, एक अच्छी विकेट हम देख सकते हैं। उसी तरह से खिलाड़ियों को बैठने, दर्शकों को और खिलाड़ियों को बैठने के लिए यहाँ पर गैलरीज बनाई गई हैं। 1 से लेकर के 9 तक हम गैलरीज देख सकते हैं, जिसमें गैलरी नंबर 9 ये महिलाओं के लिए बनाई गई हैं। और बिल्कुल जो दर्शक आए हैं, जो खिलाड़ी आए हैं, उनको धूप में किसी भी तरह की परेशानी और दुश्वारियों का सामना न करना पड़े, इसलिए आयोजन कमेटी ने एक अच्छा निर्णय लिया है और एक बेहतरीन टूर्नामेंट रोहा, मुरूड, अलीबाग, ये 3 तालुके के खिलाड़ियों को आगे बढ़ाने के लिए, उनको प्रोत्साहन करने के लिए, उनको एक बड़ा प्लेटफॉर्म देने के लिए ये टूर्नामेंट यहाँ पर ऑर्गेनाइज की गई है। 2 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। दूसरी ओवर लेंगे मुस्तकीम मुकादम। जी हाँ, हमने पहले चर्चा की थी
शुभम सर की रायगढ़ प्रीमियर लीग पर्व पहले में जिस गेंदबाज को बेस्ट बॉलर के खिताब से सम्मानित किया गया था, इस मरतबा बैट का बाहरी सिरा लगा है, 2 खिलाड़ी दौड़ रहे गेंद के नीचे, देखते देखते दूसरा रन भी मुकम्मल किया है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने मिली। पहली गेंद चूंकि लॉर्ड फुल टॉस थी, जहां पे 4 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। पहली ओवर में सिर्फ 2 ही रन आए थे, लेकिन दूसरी ओवर कमाल की हमें देखने मिल रही है। पहली गेंद लो ओवर फुल टॉस थी, जहां पे एक डबल लेके अपने आप को शांत किया है। 4 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे हैं। 70 रनों का लक्ष्य है, लेकिन यहाँ पर अगर पावर प्ले की बात की जाए तो पावर प्ले के ओवर में बल्लेबाजों का जहन ये माइंडसेट रहता है कि इस ओवर में 10 से 15 रन आना चाहिए, 10 से 15 रन बनना चाहिए, लेकिन थोड़ा स्पीड अप करा विनंती असेल। नो बॉल का इशारा अंपायर जी ने आया है, अंपायर जी के माध्यम से नो बॉल, एवरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट, ऐसा इक्वेशन मैदान के ऊपर हमें देखने मिल रहा है। उगरा डोले पहान हिट, पुढचा बॉल है फ्री हिट, फ्री हिट का बॉल स्ट्राइकिंग एंड के ऊपर। आकाश इस मरतबा ब्लॉक ऑल किस्म की गेंद जिसे सम्मान दिया था, लॉन्ग ऑफ में गेंद गई है, 1 रन कंप्लीट किया है। अच्छी बल्लेबाजी का नजराना इस दूसरे ओवर के दरमियान हमें देखने मिल रहा है। रन संख्या जा पहुंची है 6 रनों पर। पिछले ओवर अगर पिछली गेंद की अगर बात की जाए तो 9 गेंद फेंकी थी मुस्तकिम मुकादम ने, पहली गेंद के ऊपर गलती की थी, लेकिन दूसरी गेंद के ऊपर अच्छा कमबैक देखने मिला। एक अच्छी वापसी इस दूसरी ओवर के दरमियान हमें देखने मिल रही है। बल्लेबाजी के मोर्चे पर आकाश पाटिल और उनके साथ में अक्षय पाटिल को हम देख सकते हैं, लेकिन यहाँ पर दोनों बल्लेबाजों को अब रोकना होगा, संभलना होगा, गेंदबाज के ऊपर आक्रमण करना होगा, हल्ला चढ़ाना होगा। इस बार अच्छी गेंद, लेकिन अंपायर जी नाराज है, दोनों हाथों को जमीन से समांतर फैलाते हुए इशारा दिया है कि ऑफ स्टंप से हल्की सी बाहर निकलती हुई गेंद, लॉ नंबर 22 का पालन किया जाएगा। 1 रन बल्लेबाजी करने वाली टीम के अकाउंट में प्लस किया जाएगा। स्कोर कार्ड 7 पे जा पहुंचा है, दूसरी ओवर जारी है। मुस्तकिम की अगली गेंद, इस मरतबा ब्लॉक ऑल किस्म की गेंद जरूर की थी, अंपायर जी का इशारा उंगली हवा में लहराती हुई। 1 मोर विकेट डाउन और एक बल्लेबाज बैक टू द डगआउट। ही रायगडाची शान, शिका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, PNP चषक। सात रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं और तीसरा बल्लेबाज मैदान से बाहर चला जा रहा है। मंजिलें मिले ना मिले या मुकद्दर की बात है। अमिताभ बच्चन के वडील हरिवंश राय बच्चन कहते हैं कि मंजिलें मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है। पहली ओवर में 2 रन आए थे, 2 विकेटें चली गई थी, लेकिन आने वाली दूसरी ओवर के ऊपर भी कमाल की गेंदबाजी मैदान के ऊपर हमें देखने मिल रही है। तो कहीं ना कहीं बल्लेबाजी करने वाली टीम सारल स्ट्राइकर्स के बल्लेबाज थोड़े से बैकफुट के ऊपर नजर आ रहे हैं और उनका खेमा पूरी तरह से शांति उनके खेमे में छाई हुई है। तो कहीं ना कहीं बल्लेबाजों को अब रुकना होगा, संभलना होगा, थोड़ी सी प्लानिंग स्ट्रैटेजी बनानी होगी, आपस में तालमेल बनाना होगा और सिंगल डबल से ये रन संख्या को आगे बढ़ाने की कोशिश मैदान के ऊपर करनी होगी, क्योंकि 70 रनों का लक्ष्य है। पहली ओवर में 2 रन खर्च किए थे और दूसरी ओवर की अगर बात की जाए तो दूसरी ओवर में भी बल्लेबाजों को पूरी तरह से रोके रखा है, पूरी तरह से बड़े स्ट्रोक से वंचित रखा है। मुस्तकिम मुकादम रायगढ़ प्रीमियर लीग पर्व पहले में बेस्ट बॉलर के खिताब से जिसे सम्मानित किया गया था, वही बॉलिंग ट्रैक पे अपनी जानिब से पहली और टीम की जानिब से दूसरी ओवर लेके इस मरतबा भी ब्लॉक हॉल किस्म की गेंद जिसे सम्मान दिया है कि कऊ कॉर्नर के रीजन में 1 रन कंप्लीट किया है दूसरे रन की कोशिश में और देखते ही देखते दूसरा रन भी कंप्लीट किया है। हम हमेशा कहते हैं ना कि अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का समाचार लो, वही दृश्य मैदान के ऊपर देखने मिला, जो कि ब्लॉक हॉल किस्म की ये गेंद थी जिसे ढकेल के कऊ कॉर्नर के रीजन में खेला और सिंगल को डबल में कन्वर्ट किया है। इस तरह से रन संख्या इस 2 की मदद से आगे बढ़ेगी। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। कमाल की गेंदबाजी हो रही है, लेकिन यहाँ पर अब अपेक्षा रहेगी दोनों बल्लेबाजों से, ये उम्मीद जरूर रहेगी कि बड़े स्ट्रोक उनके बल्ले से हमें देखने मिलेंगे। इस मरतबा आक्रमण किया है गेंद कऊ कॉर्नर के रीजन में, खिलाड़ी के मस्तक पर दस्तक देती हुई सीमा रेखा के बाहर 6 रन। आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव मोठा, खेळूया डाव नवा। थैंक यू।
अजिंक्य के बल्ले से एक शानदार 6 हमें देखने मिला है। ओवर की अगली गेंद इस मरतबा आड़े बल्ले से खेला है, गेंद मिड विकेट के रीजन में ट्रैवल हुई है, फील्डर तैनात है वहां पे, लेकिन जब तक थ्रो होगा कलेक्ट होगा 1 रन कंप्लीट किया गया है। इस 1 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ेगी। हमारे साथी स्कोरर शुभन कानमोरे हमें इंफॉर्मेशन दे रहे हैं कि 16 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। एक गेंद आना शेष बची है, दूसरी ओवर जारी है। 5 ओवर का यह मैच 70 रनों का लक्ष्य सामने खड़ा किया है। पहली ओवर में 2 रन खर्च किए थे, लेकिन दूसरी ओवर में भी यहाँ पे कमबैक हमें देखने मिला है। इससे पहली वाली गेंद हमें देखने मिली, अजिंक्य के बल्ले से एक शानदार 6 हमें देखने मिला, लेकिन आने वाली 5वीं गेंद के ऊपर एक सिंगल लेके अपने आप को शांत किया है। ओवर की अगली गेंद इस मरतबा जी हाँ अंबाजी चौकन ने है, बिल्कुल इशारा भी दिया है वाइट बॉल का, और 1 रन बल्लेबाजी करने वाली टीम के अकाउंट में प्लस किया जाएगा। 17 रन, कहते हैं ना कि 17 हो सकता है खतरा, लेकिन ये खतरा किसके लिए मंडलाएगा, गेंदबाजी करने वाली टीम के लिए या बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, ये तो वक्त बताएगा। गेंद हवा में जरूर है, लॉन्ग ऑफ में गेंद ट्रैवल हुई है, 1 रन कंप्लीट किया गया है दूसरे रन की कोशिश में, और देखते ही देखते दूसरा रन भी मुकम्मल किया गया है। आफ्टर 2 ओवर स्कोर कार्ड के ऊपर 19 रन जुड़े हैं, 3 विकेटें चली गई है। हम देख रहे हैं पीएनपी चषक 2025 पर्व दूसरा, एक बेहतरीन आयोजन और नियोजन हमें पीएनपी चषक के माध्यम से देखने मिल रहा है। और यहाँ पर मैं आभार जरूर व्यक्त करना चाहूँगा चित्रलेखा, सम्माननीय चित्रलेखा ताई, उसी तरह से सम्माननीय नूरपाल शेठ, उसी तरह से हमारे गुरुवर्य आदरणीय। तीसरा टेप बॉल का ओवर हमें देखने मिलेगा, 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। उसी तरह से सम्माननीय संदीप जी जगे हमारे जो गुरुवर्य हैं, उनके माध्यम से हमें हमेशा सपोर्ट मिलता है। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं, 70 रनों का जहां पे लक्ष्य है। कमाल की गेंदबाजी हमें देखने मिली, थोड़ी सी खराब गेंदबाजी दूसरे ओवर में हमें देखने मिली। पहली ओवर की अगर बात की जाए तो 2 रन खर्च किए थे, लेकिन दूसरे ओवर में 17 रन खर्च किए हैं। इस तरह से अगर टोटल स्कोर टैली किया जाए तो 19 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। मुस्तकीम मुकादम से अपेक्षा की थी, उम्मीद की थी दूसरे ओवर में कि दूसरे ओवर में भी बल्लेबाजों को रोका जाएगा, बड़े स्ट्रोक से वंचित और दूर रखा जाएगा, लेकिन दूसरे ओवर में खराब गेंदबाजी के कारण 17 रन हमें देखने मिले हैं। तीसरा टैप बॉल का ओवर, पीएनपी बॉल हमें देखने मिलेगा। अगर इस टूर्नामेंट की बात की जाए तो सिक्सर के बॉल इस टूर्नामेंट में हमें देखने मिल रहे हैं, सिक्सर के ऊपर सिक्सर लगाया जा रहा है दोस्तों। 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरी ओवर लेंगे मंथन डाकी, टीम का सर सेनापति, टीम का कैप्टन रटम, ओवर द विकेट से पहली गेंद खराब आपने देखने मिली, और इस तरह से गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। आला रंगाला चौकारी षटकारांचा हा बोलबाला, चौकारी षटकारांचा हा बोलबाला, जरी गाव छोटा तरी घाव। थैंक यू। वाइट +1 इस तरह से वाइट +4 इस तरह से 5 रन स्कोर कार्ड के ऊपर और जुड़ेंगे। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। दिवाली दसरे का बोनस एक साथ में बल्लेबाजी करने वाली टीम को मंथन डाकी ने दिया इस पहली गेंद के ऊपर। इस बार अवे फ्रॉम द बॉडी दूर से खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन गेंद वहीं पे लुढ़कती हुई, वहीं पे फिसलती हुई नजर आई। इस बार कमबैक किया है मंथन डाकी ने, क्योंकि टीम के कैप्टन हैं, वो जानते हैं कि ये तीसरा टैप बॉल का ओवर काफी निर्णायक है, काफी इंपॉर्टेंट है, और इसीलिए अपने कांधों के ऊपर जिम्मेदारी लेके, रिस्पॉन्सिबिलिटी लेके खुद बॉलिंग ट्रैक पे हमें नजर आ रहे हैं। 70 रनों का जहां पे लक्ष्य है वहां पे तीसरी ओवर जारी है, और रन संख्या की अगर बात की जाए तो 24 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। ओवर की अगली गेंद राइट अमोर द विकेट। इस पर तबाह ब्लॉक ऑल किस्म की गेंद अंपायर से लाउड अपील की, और अंपायर ने पकड़ी है इस अपील को। जी हां, 1 मोर विकेट डाउन, और एक बल्लेबाज बैक टू दी डगआउट। ही रायगडाची शान, शेका पक्षाचा मान, तरुणाईचा सन्मान, Thank you. थँक्यू डीजे। बघा ना, मंथन डाकीनं विकेट घेतलाय। मंथन डाके हा बेलोशी बिग बॉल संघाचा कर्णधार आहे, आणि सांगायला अतिशय आनंद होतोय की हा फक्त एक खेळाडू नाही आहे, तर PNP कॉलेजचा विद्यार्थी आहे, आणि सोबतच UV म्हणजे UV स्पोर्ट्सची जी टीम खेळते त्याच्यामध्ये अंडर-19च्या टीमचा कॅप्टन देखील आहे। आणि असं असताना आपण पाहतोय मंथन डाकीचा अप्रतिम खेळ या मैदानावर। निश्चित रूपानं पुढचा फलंदाज मैदानावर येईल, तोपर्यंत पुन्हा एकदा घेऊन जातोय इमाद दुकानदार यांच्याकडे।
24 ऑन दी बोर्ड और एक बल्लेबाज मैदान से बाहर चला जा रहा है। क्या कहने गेंदबाजों के, पूरी तरह से बल्लेबाजी करने वाली टीम को निस्तो नाबूद किया है, पूरी तरह से बैकफुट के ऊपर भेजा है। तो यहाँ पर जो बल्लेबाज नए आ रहे हैं, न्यू बैट्समैन, उन्हें कुछ प्लानिंग बनानी होगी, स्ट्रेटेजी बनानी होगी। अगर 6 या चौके नहीं आ रहे हैं तो सिंगल या डबल में कन्वर्ट करके रन संख्या को आगे बढ़ाई जा सकती है। रन संख्या यहाँ पर थोड़ी सी कुछ अलग देखने हमें मिल सकती है, लेकिन उसके लिए आपको गेंदबाज की गेंदबाजी को जांच और परख के बल्लेबाजी करनी होगी। राइट मोर द विकेट से अगली गेंद, इस बार फिलते पैरों में गेंद की थी, जड़ में गेंद की थी, जिसका जवाब नहीं था बल्लेबाज के ऊपर पास, और इसीलिए एक सिंगल लेके आपने आपको शांत किया है। अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का समाचार लो। वही दृश्य, वही सीन, वही चित्र मैदान के ऊपर हमें देखने मिल रहा है। हमारे साथ में ऑफलाइन स्कोरर शुभम कानमोरे जुड़े हुए हैं, उनके माध्यम से एक अच्छा स्कोरिंग का काम अंजाम दिया जा रहा है। वो हमें इन्फॉर्मेशन भी दे रहे हैं कि 25 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं, 25 रन स्कोर कार्ड के ऊपर 70 रनों का जहां पे लक्ष्य है, वहां पे 30 ओवर जारी है। और मंथन डाकी वाकई जिस तरह का नाम है अलीबाग तालुके में, उस तरह की गेंदबाजी आज अपने टीम के लिए कर रहे हैं, क्योंकि वो जानते हैं कि ये इंपॉर्टेंट मैच है, ये इंपॉर्टेंट ओवर है, टैप बॉल का ओवर, और खुद के ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी दी है। किसी भी गेंदबाज के ऊपर उन्होंने यहाँ पर किसी भी गेंदबाज के हाथ में गेंद ना समाते हुए, ना थमाते हुए, खुद बॉलिंग ट्रैक की भूमिका निभाने के लिए तीसरे ओवर लेके आए हुए हैं। इस मरतबा ऑफिसम से बाहर निकलती हुई गेंद, अंपायर जी का इशारा तो वाइड बॉल का, 1 रन बल्लेबाजी करने वाली टीम के अकाउंट में और प्लस किया जाएगा। 26 ऑन दी बोर्ड, 26 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। न्यू बैट्समैन रोशन और उनके साथ में आकाश पाटिल, ये जोड़ी अब भी मैदान के ऊपर, लेकिन संघर्ष करना होगा आपको, परिश्रम करना होगा आपको, मेहनत मैदान के ऊपर करनी होगी। रनों की इस बार अच्छी गेंद टप्पा करने के बाद गेंद थोड़ी सी नीचे रही, गेंद का बल्ले का किसी भी तरह से कोई संपर्क नहीं, कोई मिलाप नहीं, गेंद बल्ले से न टकराई, जिसकी वजह से सीधे विकेट कीपर के दस्तानों में गई है। और एक गेंद डॉट बॉल हमें देखने मिली है। कमाल की गेंदबाजी से पहली वाली गेंद चुके वाइड की थी, लेकिन इस मर्तबा अच्छा कमबैक देखने मिला और बल्लेबाज को पूरी तरह से डोमिनेट किया है इस गेंद के ऊपर। इस बार अच्छी गेंद, कमाल है, धमाल है, ये गेंदबाज तो बेमिसाल है। कमाल की गेंदबाजी दोस्तों मैदान के ऊपर इस टैप बॉल के ऊपर मंटन डाकी के माध्यम से देखने मिल रही है। कैप्टन लीडिंग ऑन फ्रंट इस तरह से कहा जाता है, और बॉलिंग ट्रैक पे हम मंटन डाकी को देख रहे हैं। लेकिन बल्लेबाजी की अगर बात की जाए तो आकाश और उनके साथ में रोशन को अब संभलना होगा, थोड़ी सी रिस्पॉन्सिबिलिटी अपने कांधों के ऊपर लेनी होगी। गेंदबाज की गेंदबाजी को जांच और परख के बल्लेबाजी करनी होगी कि गेंदबाज का रिदम, उसकी एक्शन, उसका फॉलो थ्रो और उसका गेंद करते वक्त रिलीज किस तरह से किया जाता है, ये तमाम बातों के ऊपर अगर लक्ष्य होगा, ध्यान होगा, तो एक अच्छी बल्लेबाजी का प्रदर्शन हमें मैदान के ऊपर देखने मिल सकता है। लेकिन देखते ही देखते तीसरी ओवर का खात्मा हो चुका है। तीसरी ओवर की समाप्ति के बाद 26 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं, जबकि 3 विकेटें यहां पे चली गई है। 3 ओवर की समाप्ति के बाद सिर्फ 26 ही रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। तो कहीं ना कहीं यहाँ पर बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी नाराज, निराश और बैकफुट के ऊपर नजर आ रही है। पहली ओवर में 2 रन खर्च किए थे, दूसरी ओवर में मुस्तकीम ने 17 रन खर्च किए, और जबकि तीसरी ओवर टीम के सर सेनापति, टीम के कैप्टन मंटन डाकी को खुद आए थे, जिन्होंने इस तीसरी ओवर में 6 रन खर्च किए हैं। तो एक अच्छा कमबैक देखने मिला, तो एक तेरी तो एक मेरी, इस तरह का समीकरण, इस तरह का दृश्य मैदान के ऊपर हमें देखने मिल रहा है। तीसरी ओवर में 7 रन खर्च किए। इस तरह से रन संख्या की अगर बात की जाए तो 26 रन स्कोर कार्ड के ऊपर, लेकिन बॉलिंग ट्रैक पे अपनी जानिब से अपनी स्पेल की दूसरी ओवर और टीम की जानिब से चौथी ओवर लेके मुस्तकीम मुकादम के ऊपर फिर से रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है। हालांकि मुस्तकीम मुकादम ने पहली ओवर में, दूसरी ओवर में 17 रन खर्च किए थे, लेकिन फिर से मंटन डाकी ने उनके ऊपर जिम्मेदारी और फिर से रिस्पॉन्सिबिलिटी दी है कि हो सकता है इस आने वाली चौथी ओवर में कमबैक किया जा सके, वापस से किया जा सके। राइट मोर द विकेट, इस बार बैट का बाहर इस तरह लगा, फर्स्ट स्लिप में गेंद ट्रैवल हुई है, फील्डर तैनात है वहां पर, डायरेक्ट अगर हिट करते तो शायद करीबी मामला हो सकता था, विकेट की संभावना यहां पर बन सकती थी, लेकिन अच्छी रनिंग विकेट हमें देखने मिली। अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के दरमियान नजर आया, जिसकी वजह से यहाँ पे 1 रन कंप्लीट किया गया है। इस 1 रन की मदद से रन संख्या 27 पे जा पहुंची है। प्रोलिंक के जरिए ये टूर्नामेंट लाइव कवरेज की जा रही है। बिल्कुल एक अच्छा नीट एंड क्लीन कैमरा वर्क, दूध का दूध और पानी का पानी करने वाला ये चैनल
हमें पीएनपी चषक के माध्यम से देखने मिल रहा है। और बिल्कुल एक खूबसूरत सा ग्राउंड और खूबसूरती के साथ ये टूर्नामेंट को सजाई गई है। ब्लॉक हॉल किस्म की गेंद लॉन्ग ऑन में गई है जहां पे फील्डर तैनात थे, लेकिन इस बीच एक रन को कंप्लीट किया है। कहते हैं ना कि थेमे थेमे तले साचे, कतरे कतरे से समंदर बनता है, लेकिन यहाँ पर ऑलरेडी 70 रनों का समंदर खड़ा किया है सामने वाली टीम ने। लेकिन इसके विपक्ष से अगर बात की जाए तो अब चौथी ओवर जारी है और पहली गेंद के ऊपर एक सिंगल लेके अपने आप को रोका है। इस बार गेंद हवा में जरूर है, गेंद के नीचे खिलाड़ी है, कोई गलती नहीं की और एक बल्लेबाज होता हुआ बैक टू दी डग आउट। ही रायगडाची शान PNP चषक, शिखा पक्षाचा मान PNP चषक, तरुणाईचा सन्मान PNP चषक. और एक बल्लेबाज मैदान से बाहर चला जा रहा है। तो यहाँ पर कोई भी बल्लेबाज रिस्पॉन्सिबिलिटी और जिम्मेदारी लेके बल्लेबाजी नहीं कर रहा है। हर कोई सिक्स और चौकी की फिराक में, कोशिश में अपना कीमती विकेट सेक्रीफाइस करके, कीमती विकेट गवा के मैदान से बाहर चला जा रहा है। तो यहाँ पर कहीं ना कहीं बैटिंग करने वाली टीम के खेमे में थोड़ी सी शांतता छाई हुई है। उनकी तमाम बल्लेबाजों के ऊपर मायूसी के बादल मंडलाते हुए हमें नजर आ रहे हैं। स्कोर कार्ड वहीं पे रुका हुआ है 28 रनों पर। अब जीत के लिए हमारे साथी स्कोरर हमें इन्फॉर्मेशन दे रहे हैं, शुभम कैन मोरे सर, की 9 गेंदे और जीत के लिए 42 यानी 42 रनों का सामने अभी भी लक्ष्य रुका हुआ है। बॉलिंग ट्राई पे मुस्तकीम मुकादम। ओवर की अगली गेंद इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, कनेक्ट नहीं हुई बल्ले से गेंद, वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और एक डॉट बॉल मैदान के ऊपर। देखिए दूसरी ओवर में 17 रन खर्च किए थे, लेकिन मंटन डाकी ने फिर से उनके ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी दी, जिम्मेदारी दी, ये सोचकर कि हो सकता है मुस्तकीम इस चौथी ओवर में कमबैक करे, और मुस्तकीम ने वो काम कर दिखाया है। आज ये मैच काफी इंपॉर्टेंट है। इस बार टप्पा करने के बाद गेंद हल्के से उछाल लेती हुई अंपायर जी नाराज है, इशारा दिया है व्हाइट बॉल का, 1 रन प्लस किया जाएगा। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। तो यहाँ पे अच्छी गेंदबाजी का नजराना चौथी ओवर के दरमियान हमें देखने मिल रहा है। ओवर की इस बार ब्लॉक होल किस्म की गेंद खोल के निकाला है, लॉन्ग ऑन में गेंद गई है, फील्डर तैनात है वहां पर, सिर्फ 1 ही रन मिलेगा। रन संख्या 1 की मदद से आगे 30 रन स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर देखने मिल रहे हैं। कमाल की गेंदबाजी। लेकिन अगर बल्लेबाजी की बात की जाए तो न्यू बैटर अनिकेत म्हात्रे को हम देख सकते हैं और उनके साथ में आकाश पाटिल। कहीं ना कहीं ये बल्लेबाजी करने वाली टीम थोड़ी सी बैकफुट के ऊपर नजर आ रही है। ओवर की अगली गेंद इस बार ऑफ स्टंप के ऊपर सफल होकर आड़े बल्ले से खेलने की कोशिश की थी, लेकिन देखते देखते ओवर का खात्मा हो चुका है। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर जुड़े हैं 30 रन। अब जीत के लिए 6 गेंदे 40 रनों की जरूरत है। अगर 6 गेंदों में 6 6 भी आते हैं तो नामुमकिन है जीतना, क्योंकि लक्ष्य काफी बड़ा खड़ा किया है सामने वाली टीम ने। लेकिन इसके विपक्ष से अगर बात की जाए तो बल्लेबाजी करने वाली टीम सारल स्ट्राइकर्स, ये टीम कहीं ना कहीं गलतियां करते हुए नजर आए। 2 बल्लेबाज जो ऊपरी क्रम के आए थे, जो मिडिल ऑर्डर में बल्लेबाज आए थे, वो रुकते अगर सिंगल डबल से रन को कन्वर्ट करते और बीच में अगर एक आधी खराब गेंद को अगर 6 और चौके में तब्दील करते तो हो सकता था कि ये रन संख्या आसानी के साथ इजी हो सके, आसान हो सके। लेकिन यहाँ पर बल्लेबाजों की तारीफ करनी होगी और बल्लेबाजों के पीठ के ऊपर शाबाशी की थाप देनी होगी, क्योंकि बल्लेबाजों को किसी भी तरह से कोई भी मौका नहीं दिया है और पूरी तरह से बल्लेबाजी करने वाली टीम को निस्तो नाबूद किया है, पूरी तरह से बैकफुट के ऊपर धकेल दिया है। 5वीं ओवर लगे, संकल्प म्हात्रे के ऊपर रिस्पॉन्सिबिलिटी दी गई है, जबकि स्ट्राइकिंग एंड के ऊपर अनिकेत म्हात्रे रहेंगे, एक मजबूत जिस्म का मालिक। अनिकेत के पास भी काफी सालों का तजुर्बा, एक्सपीरियंस मौजूद है, लेकिन आज अपने टीम के लिए कुछ कर दिखाना होगा। दिल्ली अभी दूर है, ऐसा कहने में कोई हर्ज नहीं होगा, क्योंकि 40 रन जीत के लिए और सिर्फ 6 ही गेंदें बची रही गई है। संकल्प राइट मोर द विकेट से। इस बार गेंद हवा में जरूर है, मिस टाइम फटका, गेंद के नीचे खिलाड़ी थे लेकिन कैच को मिस किया है। 1 रन कंप्लीट दूसरे रन की कोशिश में और देखते ही देखते दूसरा रन भी कंप्लीट किया गया है।
स्कोर कार्ड के ऊपर 32 रन जुड़े हैं, अब भी 38 रनों की दरकार है, 5 गेंदें शेष बची है। कमाल की गेंदबाजी मैदान के ऊपर हमें बॉलिंग ट्रैक पर संकल्प के माध्यम से देखने मिल रही है। दूसरी ओवर में 17 रन खर्च किए थे, लेकिन चौथी ओवर में मुस्तकिम ने कमाल की गेंदबाजी की और बल्लेबाजों को पूरी तरह से रोके रखा था। ओवर की अगली गेंद इस मरतबा आड़े बल्ले से खेलने की कोशिश, टप्पा करने के बाद गेंद हल्की सी उछाल लेती हुई टेक ऑफ होती हुई काटा बदलती हुई सीधे विकेट कीपर के दस्तानों में। पहली गेंद के ऊपर एक डबल हमें देखने मिला, लेकिन दूसरी गेंद के ऊपर अच्छा कमबैक देखने मिला। एक तेरी तो एक मेरी, इस तरह का समीकरण मैदान के ऊपर हमें देखने मिल रहा है। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर, अब भी 38 रनों की जरूरत है, 4 गेंदें शेष बची है। संकल्प ओवर की अगली गेंद लेफ्ट मोड़ दो विकेट से। इस मरतबा गेंद हवा में जरूर है, लॉन्ग ऑफ में गेंद ट्रैवल हुई थी, कोई गलती नहीं करेंगे वहां पर, और एक बल्लेबाज होता हुआ मैदान के बाहर। ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक। PNP चषक 2025 हम देख रहे हैं, पर्व दूसरा, एक बेहतरीन आयोजन और नियोजन हमें देखने मिल रहा है। और मैं ज़रूर यहाँ पर आभार व्यक्त करना चाहूँगा, शुक्रिया अदा करना चाहूँगा सम्माननीय चित्रलेखा ताई पाटिल, उसी तरह से सम्माननीय नूरपाल शेठ पाटिल सर, उसी तरह से हमारे गुरुवर्य सम्माननीय संदीप जगे सर, जिन्होंने आज मुझे यहाँ पर मौका दिया है, संधि दी है। तमाम का दिल की गहराइयों के साथ आभार। एक बड़ा प्लेटफॉर्म तैयार किया है रोहा, मुरूड, अलीबाग के तमाम खिलाड़ियों को कि किस तरह से खिलाड़ी आगे जाएंगे नेशनल लेवल तक, उनको ले जाने के लिए ये एक अच्छी संकल्पना BNP के माध्यम से हमें देखने मिल रही है। इस मरतबा ऑल ऑन दी कारपेट हल्के हाथों से खेला है, को कॉर्नर के रीजन में गेंद ट्रैवल हुई थी। दिल्ली अभी दूर है, ऐसा कहने में कोई हर्ज नहीं होगा, क्योंकि ये मैच का जो मजा था वो मजा बिल्कुल गायब हो चुका है, वो मजा बिल्कुल खत्म हो चुका है, क्योंकि ये मैच सैरल स्ट्राइकर्स के हाथों से रेत की तरह फिसलती हुई नजर आ रही है, दूर जाती हुई नजर आ रही है। राइट ऑन द विकेट, इस मरतबा गेंद हवा में जरूर है, गेंद के नीचे खिलाड़ी दौड़ रहे हैं, क्या इस मरतबा भी कैच होगी? जी हाँ, 1 मोर विकेट डाउन और एक बल्लेबाज बैक टू दी पवेलियन। ही रायगडाची शान शेका पक्षाचा मान तरुणाईचा सन्मान PNP चषक। आखिरी एक गेंद आना शेष बची है, जहां पे 6 गेंदों में 40 रनों की जरूरत थी, वहां पे कमाल की गेंदबाजी हमें देखने मिली, जहां पे सिर्फ 3 ही रन इस आखिरी ओवर में भी खर्च किए हैं, बराबर है, 3 ही रन खर्च किए हैं। कमाल की गेंदबाजी दोस्तों इस आखिरी ओवर में हमें संकल्प के माध्यम से देखने मिल रही है। वाकई आज गेंदबाजी करने वाली टीम बेलोशी बिग बुल्स के तमाम गेंदबाजों ने कमाल का प्रदर्शन किया है, कमाल का परफॉर्मेंस किया है। इस बार आड़े बल्ले से खेला है और इस तरह से फील्डिंग करने वाली टीम बेलोसी बिग बुल्स यह मैच जीत चुकी है। कांग्रेचुलेशन एंड हेड लक मैं कहूंगा साल स्ट्राइकर को कि एक अच्छा खेल आपके माध्यम से देखने मिला। नेक्स्ट मैच के लिए विश ऑल द बेस्ट दोनों टीमों के लिए, लेकिन इस मैच का प्लेयर ऑफ द मैच देंगे या मैच प्लेयर ऑफ द मैच आपण देऊया सौरभ गवानकर, ज्यांनी 17 चेंडूंमध्ये 45 धावांची एक दहारदार आणि बहारदार खेळी केली। ॲब्सोल्युटली, आणि धन्यवाद इमाद भाई। सौरभ गवाणकर याला आम्ही आमंत्रित करतो बेलोशी बिग बुल संघासाठी। नेनाजी रसाळ, आशिष नाकवा यांच्यासाठी ही नक्कीच आनंदाची गोष्ट असेल की आज सारळ स्ट्रायकर विरुद्ध बेलो